या चहा प्यायला सर्वांनी. चहा करूया आपण. जेवढं आपण शांत बसू ना तेवढं लोक फायदा घेतात. आणि ज्यांना लेकी नाहीत त्यांना तर खूप बोलतात. आणि ज्यांना लेकी आहेत ते सासरी येऊन लेक बनत नाहीत, सून बनतात. ज्यांना लेक नाही ना त्यांना गैरफायदा घेतात. कुदरतचा नियम आहे, लक्षात ठेवा तुम्ही. देव मला विसरून गेला लेक द्यायला. तिने मुलंच दिला, लेक दिलाच नाही मला त्याने. आणि दुसऱ्याची लेक घेऊन आमचा गैरफायदा घेतला. सास भी कभी बहू थी. काहींच्या घरात काय म्हणतात, लेकीने केलं तर चांगलं, सुनेने केलं तर वाईट. आमच्या घरात लेकच नाही. जी सून करल ते चांगलं म्हणत गेलो, कळलंच नाही आम्हाला ती चांगलं करते की वाईट करते. लेकीचा अनुभव नाही आम्हाला, आम्ही तसं वागलो नाही माहेरी. माझी छोटी नणंदी सगळ्यांचे लग्न करून संसार करून आम्ही इथपर्यंत आलो. आणि असं ना एका क्षणात तोडून निघून जातील घर. आजकालची मुलं सुद्धा बघा, एवढं आईने आपल्या संस्कार दिलेले सगळं विसरून जातात. विचार करा तुम्ही. आईला आणि बापाला काहीच महत्व नाहीये. विचार करा तुम्ही. कुदरतचा नियमच आहे. कलियुग आहे, कलियुग आहे ना ते सत्य. कलियुगा म्हटलेलं आहे, भाई भाई का नाही रहता और बहू तो क्या, पराई ती पराई. असं म्हणणं पण चुकीचं आहे. सुनीला लेक मानलं काय मिळालं. सुनीला लेक मानावा म्हणून आपल्याला उपदेश मिळतात. माझ्याच घरात अनुभव बघा, एक सोडून 3 सून आहेत. कशाचं उपदेशन काय, सगळं खोट आहे. सून ही सूनच असते, लेक ही लेकच असते. कितीही जीव लावा सुनेला, हे शरीराचा कातड काढून चप्पल शिवा पायामध्ये, तरी ती आपली बरोबर करत नाही. 1,00,000त एकच असतील सुना ज्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करतात, त्यांना लेकीसारखं जपतात. देव सुद्धा इथंच फेडतो. तो देव सुद्धा म्हणतो इथंच फेडा तुम्ही. जसं वागलात ना तुमच्यावर तसंच होणार. माझी तर सासू मला नव्हतीच, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. माझ्या लग्नाच्या आधीच वारली सासू. काय सांगायचं तुम्हाला. आज खूप दुःख झालंय मला. सगळं सांगावं वाटतं मला. सगळं सांगून मन मोकळं करावं, जगाला कळू द्यावं. ते सगळ्या घरात सारखं नसतं. विचार करा तुम्ही. ही बघा माझी 3 मुलं माझी.
देव विसरला हो मला मुलगी द्यायला. देव विसरलाय. माझं पण काहीतरी असेल गेल्या जन्मीच. ते फेडावं लागत असं. ह्या जन्मीच केलं तर फेडायचं असतंय म्हणे. ह्या जन्मीच आपण काही केलं नाही तर गेल्या जन्मीच फेडावं लागेल असं म्हणावं लागेल की नाही. या चहा बिस्किट खायला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. सबस्क्राईब होईना माझे चॅनल. असं काय केलं सबस्क्राईबच करत नाही कोण. एक एक तरी सबस्क्राईब करा ना. सत्य ते सत्य आहे सर्व. शेवटी आपलं दुःख कुणाला सांगायचं. तो बघतोय सगळं. एक एक सुना खूप जीव लावतात. मला लेक नाही. मला सारखं स्वप्न बघायचे. मी माझी सून आली ना मी तिला लेकीसारखं सांभाळा. लेकीसारखी जीव लागल. माझ्या सगळं मनातलं सांगल. मी मनात सांगत गेले तिने मी बाहेर सगळं सांगत गेली. विचार करा तुम्ही. मनातलं सगळं सांगणं चुकीचं आहे.